नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पॉवर बोर्डचे वायरिंग कसे करायचे याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहोत. आपण बघू शकता माझ्याकडे हा एक 16 एम्पियरचा पॉवर बोर्ड आहे. तर याची योग्य पद्धतीने कनेक्शन कसे करायचे, चला तर आपण सुरू करू. सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय बघा, की याचे टर्मिनल ओळखून घ्यायचे. हा बघू शकता, हा फ्यूज आहे, हा स्विच आहे, हा सॉकेट आहे. ठीक आहे. स्विचला बघा 2 पॉईंट असतात, फ्यूजला 2 पॉईंट असतात व सॉकेटला 3 पॉईंट आहेत. बघू शकता सॉकेटचा हा जो पॉईंट आहे हा एन लिहिलेला असतो. या पॉईंटवरती इथे न्यूट्रलचा पॉईंट असतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही एल लिहिलेला असतो, तर हा फेजचा पॉईंट असतो व इथे आर्थिंगचा सिम्बॉल दिसत असेल याचा अर्थ हा आर्थिंगचा पॉईंट असतो. ठीक आहे. तर आता आपल्याला याचं कनेक्शन करायचंय. सर्वात पहिले आपण काय करणार बघा, हा जो फ्यूज आहे या फ्यूज मधून आपण एक फेज वायर घेणार. फेज वायर साठी तुम्ही लाल वायरही वापरू शकता. तर अशा पद्धतीने मी काय करणार, इथे सगळ्यात पहिले फ्यूजला कनेक्शन देणार. ठीक. बघू शकता मी इथून एक वायर जोडणार फ्यूजच्या एका पॉइंटला. फ्यूजच्या कुठल्याही एका पॉइंटला तुम्ही एक वायर अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या वायरचं दुसरं टोक आपल्याला कुठे जोडायचंय बघा. सगळ्यात पहिला आपला मेन सप्लाय येतो फ्यूज मध्ये. फ्यूज मधनं तो आपला सप्लाय गेला पाहिजे स्विच मध्ये. ठीक आहे. आता हा काय करणार, मी इथे स्विच मध्ये जोडणार. हा सप्लाय आपला स्विच मध्ये जोडायचा आहे. ठीक. परंतु स्विच मध्ये सप्लाय देताना एक गोष्ट ध्यानात घ्यायची आहे, स्विच मध्ये नेहमी खालच्या पॉइंटला सप्लाय द्यायचा. आपण बघू शकता हा खालचा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटलाच आपल्याला ही वायर जोडायची. म्हणजे इनपुट जे द्यायचं आहे ते नेहमी स्विचच्या खालच्या टोकाला इनपुट द्यायचं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने मी ते बघू शकता स्विचच्या खालच्या टोकाला ही वायर जोडून घेतली. आता जे आउटपुट निघेल स्विच मधून ते स्विच मधून आउटपुट हे वरच्या पॉईंट मधून निघेल. ठीक आहे. आता या पॉईंट मधून आपल्याला काय करायचंय, सॉकेटच्या एल पॉईंटला वायर जोडायची. तर एल पॉईंटला आपण कोणती वायर जोडणार, एक तर लाल वायर वापरा किंवा पिवळी वायर वापरली तरी चालेल. ठीक आहे. आपण असा एक वायरचा तुकडा घेतला. बघू शकता अशा पद्धतीने वायरच्या दोन्ही टोकांचं इन्सुलेशन व्यवस्थित काढायचं. इन्सुलेशन काढताना आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच इन्सुलेशन काढायचं, जास्त इन्सुलेशन काढायचं नाही. तर आता काय करणार, मी हा एक वायरचा तुकडा ह्या पॉइंटला जोडून देणार स्विचच्या वरच्या पॉइंटला. बघू शकता अशा पद्धतीने मी ते एक वायर जोडली. ठीक आहे. व कनेक्शन व्यवस्थित टाईट करून घ्यायचे, ज्यामुळे कनेक्शन कुठे लूज राहत नाही. ठीक. लूज कनेक्शन राहील आणि स्पार्किंग होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे कुठे लूज कनेक्शन ठेवायचं नाही. बघू शकता आता हे जे दुसरं टोक आहे वायरचं हे आपल्याला कुठे जोडायचंय, या फेज मध्ये. म्हणजे जिथे एल लिहिलेला असतो सॉकेटमध्ये, ज्या पॉइंटला एल लिहिलाय त्या ठिकाणीच आपल्याला हे टोक जोडायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे एलचं टोक जोडून देणार. बघू शकता अशा पद्धतीने मी इथे एलचं टोक जोडणार व कनेक्शन पुन्हा व्यवस्थित टाईट करून घेणार. बघू शकता खूप सोपं कनेक्शन आहे, फक्त लूज कनेक्शन राहणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला. आता काय करायचं बघा, सर्वात महत्वाची जी चूक होते आपल्याकडून बऱ्याचदा, ती चूक म्हणजे काय, हा जो इंडिकेटर असतो हा इंडिकेटर आपण कधी जोडायला पाहिजे. सगळ्यात योग्य जी पद्धत आहे ती योग्य पद्धत म्हणजे या सॉकेटच्या दोन्ही पॉइंटला इंडिकेटर जोडायला पाहिजे. ठीक आहे. आता एक वायर सॉकेटच्या न्यूट्रलला, इंडिकेटरची दुसरी वायर सॉकेटच्या फेजला. बऱ्याचदा काय होतं की एक वायर इंडिकेटरची न्यूट्रलला दिली जाते व दुसरी वायर त्या स्विचच्या खालच्या टोकाला दिली जाते. बघा स्विचच्या खालच्या टोकाला दिल्याने काय होईल की आपला बोर्ड हा कंटिन्यू इंडिकेटर चालू राहील. बोर्ड मधील जो इंडिकेटर आहे तो कायम चालू राहील. त्याचा उपयोग आपल्याला फक्त लाईट आहे की नाही बोर्डमध्ये हे कळण्यासाठी होईल. परंतु ह्या इंडिकेटरचा मेन उद्देश काय आहे, ह्या इंडिकेटरचा मेन उद्देश असा आहे, जेव्हा आपण याच्यावरती कुठला लोड जोडतो त्या लोडला जोडल्यानंतर त्याचा स्विच ऑन आहे की नाही. जर स्विच ऑन असेल तर हा इंडिकेटर चालू पाहिजे, जेव्हा स्विच बंद असेल तेव्हा इंडिकेटर पण बंद झाला पाहिजे. ही त्याची योग्य पद्धत आहे आणि इथेच बरेच जण चूक करतात. आता आपण योग्य पद्धतीने कसा जोडणार बघा, याची ही वायर आपण या फेजला जोडणार किंवा तुम्ही स्विचच्या वरच्या पॉईंटलाही जोडू शकता, परंतु मी सॉकेटच्याच दोन्ही पॉईंटला ह्या दोन्ही वायरी जोडून देतो. आपण बघू शकतो दोन्ही वायर इथे काय करायचे आपल्याला एल पॉईंटला जोडायच्या. इंडिकेटरची एक वायर व आपली स्विच मधून आलेली फेज इथे आपण सॉकेटच्या एल पॉइंटला व्यवस्थित जोडून द्यायची. अशा पद्धतीने बघू शकता एकदम टाईट कनेक्शन करायचे, जेणेकरून लूज कनेक्शन राहणार नाही. आता इंडिकेटरची ही जी दुसरी वायर आहे ती न्यूट्रललाच असली पाहिजे. आता आपल्याला काय करायचंय, न्यूट्रलचं कनेक्शन करायचं इथे. ठीक आहे. आता न्यूट्रलचं कनेक्शन करण्यासाठी आपल्याला मेन सप्लाय द्यायचा आहे न्यूट्रलचा. तर बघू शकता माझ्याकडे हा एक 3 पिन टॉप बनवून ठेवलाय मी. याला एक फेज, एक न्यूट्रल व एक आर्थिंगची वायर जोडून ठेवली. ठीक आहे. तर मी काय करणार आहे, सर्वात पहिले आता इथे न्यूट्रलचं कनेक्शन द्यायचंय. तर मी काळी वायर घेणार इथे. बघू शकता अशा पद्धतीने आता इथे न्यूट्रलची वायर मी इथे जोडून देणार व इंडिकेटरचा दुसरा जो वायर आहे तो पण इथे न्यूट्रलला जोडायचा आहे आपल्याला व कनेक्शन पुन्हा व्यवस्थित टाईट करून घ्यायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी इथे
न्यूट्रलची वायर जोडली. आता फेजची जी वायर आहे आपली मेन फेज वायर ती कुठे जोडणार आपण, तर फ्यूजला जोडायची. आपला फ्यूज कुठे आहे, इथे या ठिकाणी फ्यूजचा एक पॉईंट जो राहिला आहे त्या ठिकाणी आपण ही मेन इनपुट वायर जोडणार, मेन फेज वायर जोडणार. ठीक, अशा पद्धतीने मी इथे फेज वायरचं कनेक्शन केलं. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपला सप्लाय कुठे येईल, फ्यूजला येईल इथे. फ्यूज नंतर तो स्विचला जाईल, स्विचच्या खालच्या पॉईंटला. स्विच ऑन केल्यानंतर स्विचच्या वरच्या पॉईंटमधून सॉकेटला, व सॉकेटला इथून न्यूट्रल मिळेल, त्यामुळे हा सॉकेट फेज आणि न्यूट्रल मिळेल. इथूनच आपल्याला इंडिकेटरला पण सप्लाय जाईल. ठीक, आता आपल्याला काय करायचं, अर्थिंगचं कनेक्शन करायचं. हा जो पॉईंट आहे हा अर्थिंगचा पॉईंट असतो. आपला कोणताही पॉवर बोर्ड असो किंवा 3 पिन सॉकेट असो, तिथे आपल्याला अर्थिंगचं कनेक्शन करणं खूप गरजेचं असतं. ठीक, अशा पद्धतीने आपण इथे अर्थिंगची वायर जोडून देतो. अर्थिंगसाठी नेहमी हिरवी वायर वापरावी. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं ही अर्थिंगची वायर आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर त्याच्या जागेवर व्यवस्थित बसून द्यायचा आहे. ठीक, हा इंडिकेटर इथे आपण बसून देऊ. आपलं पूर्ण पॉवर प्लेटचं कनेक्शन पूर्ण झालेलं आहे, आपण बघू शकता. आता याला आपण चेक करून पाहणार. फक्त आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे, आपला जो इंडिकेटर आहे तो इंडिकेटर हा स्विच चालू झाल्यावरती चालू झाला पाहिजे, ना की आपला इतर वेळेस हा इंडिकेटर चालू नसला पाहिजे. इतर वेळेस हा इंडिकेटर बंदच पाहिजे. ठीक, आता आपण याला चेक करू. चेक करण्यासाठी मी इथे याला सप्लाय देतो. बघा, अशा पद्धतीने मी इथून याला थ्री पिन टॉपने सप्लाय देतोय. ठीक, आता बघू शकता सप्लाय चालू केलाय मी, पण इंडिकेटर चालू नाही. इंडिकेटर केव्हा चालू होईल, जेव्हा आपण हा स्विच ऑन करू तेव्हा. बघू शकता इंडिकेटर चालू झालाय, आपल्याला दिसत असेल. इंडिकेटर कधी चालू होतोय, सप्लाय चालू केल्यावरती. हा स्विच ऑन केला तरच इंडिकेटर लागला पाहिजे. स्विच ऑफ, इंडिकेटर ऑफ. अशा पद्धतीने इंडिकेटरचं योग्य कनेक्शन करायचंय. आता आपण काय करणार, याच्यात सप्लाय आला की नाही चेक करणार. त्यासाठी एक मल्टीमीटर लागतो आपल्याला. मल्टीमीटरला 750 व्होल्ट AC सप्लायवर सेट करायचंय व याच्या दोन्ही वायरने आपण काय करणार, त्या सॉकेटमध्ये सप्लाय आलाय की नाही चेक करणार. ठीक, सगळ्यात पहिले इथे आपण या 2 वायर अशा व्यवस्थित टाकून घेणार. बघू शकता आता हा जेव्हा स्विच ऑन करेल मी, तेव्हा इंडिकेटरही लागेल आणि आपल्याला सप्लाय पण दिसेल. बघू शकता इंडिकेटर चालू झालं आणि 252 व्होल्ट आपल्याला, 52-53 व्होल्ट आपल्याला सप्लाय दिसतो. याचा अर्थ कनेक्शन पूर्ण व्यवस्थित झालेले आहे. अशा पद्धतीने योग्य पद्धतीने आपण पॉवर बोर्डचं कनेक्शन करू शकतो. जर आपल्याला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.